नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, ज्याच्या अनुसार कोंबड्यांना लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून कसा द्यायला पाहिजे। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे, जो सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या म्हणजे तुमच्या मनात उपस्थित झालाय की कोंबड्यांना लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून कसा द्यायला पाहिजे। आजच्या व्हिडिओत आपण याबद्दलच तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत की कोंबड्यांना लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून कसा द्यायला पाहिजे आणि कोंबड्यांना लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून जेव्हा आपण देणार तेव्हा कोणकोणती काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि कोंबड्यांना पाण्यातून लासोटा देत असताना कोणत्या चुका आपल्याला या ठिकाणी करायच्या नाहीत की ज्याच्यामुळे आपण जो लासोटाचा डोस कोंबड्यांना पाण्याच्या माध्यमातून देणार तो डोस आपल्या कोंबड्यांना 100% लागू व्हावा, ज्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांना जो मानमोडी म्हणजेच मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असणारे ती 100% या ठिकाणी संपुष्टात येऊन जाईल। चला तर मग मित्रांनो, आपण सर्वजण आता जाणून घेऊयात की कोंबड्यांना लासोटा या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून कसा द्यायला पाहिजे। याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत जरूर पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, ज्याच्या अनुसार कोंबड्यांना लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून कसा द्यायला पाहिजे। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा हा या ठिकाणी लाख मोलाचा सवाल आहे, जो सवाल तुमच्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की लासोटा हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर सर्वात प्रथम हे तुम्हाला समजावून सांगतो की कुक्कुटपालनामध्ये लासोटाचं एवढं महत्त्व का आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने द्यायला हवा। तर बघा मित्रांनो, कुक्कुटपालनातील जो सर्वात घातक आजार आहे तो आजार आहे या ठिकाणी राणीखेत म्हणजे मानमोडी म्हणजे मर। तर या आजाराला रोखण्यासाठी जी लस विकसित करण्यात आली त्या लसीचं नाव आहे या ठिकाणी लासोटा। म्हणजे लासोटाची लस जर 2 महिन्यातून एकदा आपण या ठिकाणी दिली तर याच्या माध्यमातून आपल्या कोंबड्यांवरती पिल्लांवरती येणारा जो मानमोडी मर नावाचा रोग आहे तो आपण या ठिकाणी नियंत्रणात ठेवू शकतो। आणि या ठिकाणी जर एक गोष्ट लक्षात घेतली की कुक्कुटपालनामध्ये सर्वात जास्त मृत्यूदर ज्या रोगामुळे आहे त्या रोगाचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी मानमोडी म्हणजेच मर। याच्यामुळे लासोटाला कुक्कुटपालनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा। चला तर मग मित्रांनो, या लासोटाचा वापर आता पाण्याच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे हे समजून घेऊया। तर बघा मित्रांनो, आज आपण जी माहिती घेणार आहोत याच्यामध्ये फक्त अंड्यावरच्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यासाठी लासोटाचा डोस पाण्याच्या माध्यमातून कसा द्यायचा असतो हे आता समजून घेऊया। तर बघा मित्रांनो, आता हे तुम्हाला दिलं जाणारं जे उदाहरण आहे तर हे 100 पक्ष्यांसाठीचं आहे। म्हणजे 100 कोंबड्यांसाठी लासोटाचा डोस हा कशा पद्धतीने तयार करायचा, त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं ते प्रथम समजून घ्या। तर लासोटाचा डोस 100 कोंबड्यांसाठी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य लक्षात घ्या। नंबर 1, आपल्याला यासाठी लागणारे 2 लिटर पाणी।
नंबर 2 यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बर्फ आणि नंबर 3 आपल्याला लागणार आहे 50 ml थंड दूध आणि नंबर 4 100 मोठ्या पक्ष्यांसाठी जेव्हा आपण या ठिकाणी डोस तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला 100चा लासोटाचा डोस न वापरता त्याच्याऐवजी 150 पक्ष्यांचा डोस हा वापरायचा असतो. मार्केटमध्ये जर गेलात तर 150 पक्ष्यांचा डोस हा मिळत नसतो, म्हणून आपण 100चा एक घेऊ शकतो आणि त्याचबरोबर दुसरा जो डोस आहे 100चा त्यापैकी अर्धा या ठिकाणी वापरू शकतो. आता तुम्हाला समजावून सांगतो की लासोटा हा दिवसभरात पाण्याच्या माध्यमातून कोणत्या वेळी द्यायला पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जेवढ्या थंड प्रहरात आपण लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून द्याल तेवढीच त्याची कार्यक्षमता ही जास्त राहत असते. मग अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की लासोटा देण्यासाठी 12ही महिन्याची उपयुक्त वेळ सांगितली गेली आहे. ती वेळ आहे सकाळची, म्हणजे सकाळी 7 ते 10च्या दरम्यान आपण सर्वांनी लासोटाचं लसीकरण करून घ्यायला पाहिजे. आता लासोटाचं लसीकरण सकाळीच का करावं, तर बघा लासोटाचा वॅक्सिनेटर जो असतो तो 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये जिवंत राहत असतो. सकाळचं तापमान कमी असते त्यामुळं तो वॅक्सिनेटर जास्त काळ जिवंत राहू शकतो, ज्यामुळं दिलेला लासोटा हा आपल्या कोंबड्यांना लागू पडत असतो. म्हणून सकाळी 7 ते 10च्या दरम्यानच आपल्याला लासोटा द्यायचा आहे. त्यानंतर सकाळी लासोटा देण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे रात्रभर पक्ष्यांनी पाणी पिलेलं नसते, ज्यामुळं लासोटायुक्त पाणी सकाळी पक्षी तहान लागल्यामुळे पिऊन घेतील, ज्यामुळं अलगद हे असणारं औषध ही लस त्यांच्या शरीरात प्रवेश करेल, ज्यामुळं आपलं काम हे सोपं होऊन जाईल. आता लासोटाचा आपण डोस कशा पद्धतीनं तयार करायचा ते समजून घ्या. तर सर्वात प्रथम काय करायचे, 2 लिटर पाणी घ्यायचे. 2 लिटर पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाकायचे. हे मिश्रण 4-5 मिनटं आपण एकत्रित होऊ द्यायचे. त्यानंतर त्यात 50 ml थंड दूध टाकायचे आणि मग त्यानंतर 150 जे त्या ठिकाणी लासोटाचा डोस आहे आणि सोबतचं डायल्यूट एकत्र करून या 2 लिटर पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर हे मिश्रण फक्त 2 मिनटं एकजीव होऊ द्यायचे आणि त्यानंतर लगेचच 7 वाजता कोंबड्यांसमोर ठेवायचं आणि 10 वाजता काढून घ्यायचे. जेवढं पिलं तेवढं पिलं, जास्त डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही, उर्वरित फेकून द्यायचं. पण मी तुम्हाला सांगतो 99% काही शिल्लक राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काही 2-3 प्रश्न निर्माण होतात, त्यांची उत्तरे देतो की बाबा थंड दुधाचाच वापर का करावा. दूध थंड यामुळं वापरायचं की बाबा आपण जे व्हॅक्सिनेटर वापरले तर ते एक्सपायर होऊ नये एवढीच आपली इच्छा आहे. जर गरम दूध वापरलं तर ते व्हॅक्सिनेटर मरून जाईल आणि आपल्याला लासोटा देण्याचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी फायदा होणार नाही. आणि दूध याच्यामुळे द्यायचं असतं की जो कडूपणा असतो लासोटाचा तो निघून जात असतो. त्यानंतर बर्फ याच्यामुळे वापरायचं आहे की बाबा जे व्हॅक्सिनेटर असतात लासोटाचे तर ते त्या ठिकाणी टिकून राहावं 3 तास, त्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मग अशा परिस्थितीत कडाक्याची थंडी पडली अथवा आपण जर बघितलं या ठिकाणी की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि वातावरणात खूप थंडपणा आला तर त्यावेळी त्या काळी तुम्ही या ठिकाणी बर्फ कॅन्सल करू शकता, चिल्ड वॉटर घेऊ शकता. परंतु हे सर्व प्रमाण आहे, यानुसार 200 पक्षी 300 पक्षी 500 पक्षी जर आपल्याकडे असतील तर याच्या पटीनं आपण या ठिकाणी डोस तयार करू शकतात. पण लक्षात घ्या, जर 100 पक्षी असतील तर 150चा डोस, 200 पक्षी असतील तर 300चा डोस, 300 पक्षी असतील तर 450चा डोस, 400 पक्षी असतील तर 600चा डोस, 500 पक्षी असतील तर 750चा डोस, 1000 पक्षी असतील तर 1500चा डोस, 2000 पक्षी असतील तर 3000चा डोस. अशा पद्धतीनं डोस वापरावा, म्हणजे डोस कधीही मोठ्या पक्ष्यांसाठी अंड्यावरील पक्ष्यांसाठी 1.5 पट असायला हवा, एवढी गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं जर आपण दर 2 महिन्यातून कमीत कमी एकदा लासोटा केला तर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबड्यांवरती मानमोडी म्हणजेच मर आजार येण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होईल आणि कुक्कुटपालनाच्या व्यवसायात मानमोडी मर रोग जर फार्मवर आला नाही तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून आपण जबरदस्त निव्वळ नफा कमावू शकतो. आणि हाच नफा तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी आपण ऑनलाईन ट्रेनिंगची व्यवस्था केली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाते, ज्याच्यामध्ये तुमचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी आमच्याकडे असणाऱ्या अद्भुत संकल्पनांचा वापर करून 80% खाद्य खर्च कमी करणे,
त्याचबरोबर आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करावं याबद्दल मार्गदर्शन, शेड उभारणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर कोंबडी, कोंबडा, अंडे यांची विक्री कधी, कुठे व कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दिली जाते आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कशा पद्धतीने व्हायचं तर लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल केला. लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे आणि मग त्यानंतर लखन सर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुम्हाला तुमचं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की मग त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 058 460 8265 826 पाठवेल. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण. यामुळे आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. यासाठी संपर्क साधा. लखन सरांचे नंबर आहे 84 21 82 62 62 आणि ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता गुगल मीटवर असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतर दिवशी काही समस्या आल्या तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत राहतील आणि ही ऑनलाईन ट्रेनिंग स्वतः मी लाईव्ह घेत असतो दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो की आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती आणि आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर की कोंबड्यांना लासोटा हा पाण्याच्या माध्यमातून कसा दिला गेला पाहिजे. जर याबद्दल तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनद्वारे लिहून कळवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. मला वाटते व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओमधील माहिती जर खरंच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त.